जय जाऊ जय शिवराय, शुभ संध्याकाळ. आता आपण चाललेलो चिखलोली डॅम्पला आणि हे बदलापूरचा बदलापूर अंबरनाथ पाईपलाईन रोड आहे. तिथूनच आपल्याला लेफ्टला इकडे चिखलोली डॅमसाठी रस्ता आहे. चला तर मित्रांनो सोबत आहे संजय मॅडम. चला मित्रांनो बघू शकता सिमेंटी रस्ता आहे तिकडे जायला चिखलोली डॅमला. चला आपण तिकडे चिखलोली डॅमला काय दाखवण्यासारखं आहे ते दाखवणार आहेत. चला मित्रांनो हे बघू शकता ते चिखलोली डॅमची हे वरती भिंत आहे आणि हे पाणी आणि तिकडे आपल्याला श्री मलंगघाट दाहोली सुरुवात. मित्रांनो आपण इथे गाडी पार्क केलेली आहे आणि इथून वरती आपण इकडे वरती डॅमकडे जाणार आहोत. वरती ही भिंत आहे, हे पाणी चालू बघा, पाण्याचा आवाज येतोय. मागे बघा कसा मस्त निसर्ग. चला तर वरती जाऊ. वरती जाण्यासाठी असा रस्ता आहे. बरेच दिवस झाले डॅम्पला यायची इच्छा होती पण डॅम्पला येण्याचा आज योग आलेला आहे. डिसेंबरच्या 2024 डिसेंबर. आज तारीख आहे 4 तारीख आहे 4 डिसेंबर. तो हा पलीकडचा तिकडचा परिसर. हे कसं भारी गवत आहे. चला वरती. मित्रांनो आपण तिथे गाडी असा घेऊन गेटून इथे गाडी पार्क केली. पार्क करून आम्हाला वरती आलो आणि वरती ही चिखलोली डॅमची भिंत आहे आणि हे बघू शकता ते नयनरम्य दृश्य. आपलं तिकडे दाहोलीचा जो सुळके त्याच्या मागे श्री मलंगगड आणि अंबरनाथ यामाड्याची हा छोटासा डॅम्प आहे. हा चिखलोली डॅम्प आहे मित्रांनो. आज डिसेंबर 2024 आहे. मस्त त्याच्यात पाणी आहे आणि बघा ना किती भारी दिसतं ते मागचं ते तावलीचा सुळका. एक फोटो घेतो मी एक भारी. चला हा तो डोंगर रांग ही मस्त आणि तिकडे यमडीशीचं प्रदूषण पण बघू शकता तुम्ही. ह्या साईडला निसर्ग आणि ह्या साईडला प्रदूषण. हे बघा माझ्या नजरेत छान वाटतंय. असं भारी ही भिंत आहे पूर्ण. आणि तिकडे बघा तिथे पण पाणी आहे. इकडे आपला बदलापूर परिसर, इकडे अंबरनाथ शहर. इकडे वरती पण झाडी आहे आणि इकडे खाली चिखलोली गाव आहे. इकडे काहीतरी मंदिर दिसतंय वाटतं खाली. आपण मंदिर नंतर मंदिरात जाऊ. तिथे मंदिर दिसतंय खाली. हे आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. दिवस मावळतीला गेलेला आहे. चला मित्रांनो बघितला आपला चिखलोली डॅम. कसा वाटला कमेंट करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्हाला असेच नैसर्गिक असेल ऐतिहासिक असेल आपण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही पण असेच ऐतिहासिक नैसर्गिक आपल्या परिसरातली काही स्थळं असेल ठिकाण असेल ते कळवा. त्या ठिकाणी आपण भेट देण्याचा प्रयत्न करू किंवा तुम्ही ते व्हिडिओ बनवा यूट्यूबला टाका. कारण की आपला हा इतिहास आपणच आता जतन केला पाहिजे. आपल्या सर्वसामान्य पिढीला तो माहिती भेटली पाहिजे किंवा त्यांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आपण तो व्हिडिओ काढला पाहिजे. हेच ह्या मागचा उद्देश आहे. तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय जाऊ जय शिवराय. हर हर महादेव. आपण वरती आपण चिखलोली डॅमचं वरतं पाणी वगैरे बघितलं.
परिसर बघितला. इकडे एक शिवमंदिर आहे, बघू आपण शिवमंदिराला जातात. शिवमंदिराला जाऊ, दर्शन घेऊ. पण वरती रस्ता जातो डॅमला. आणि बघा चंद्र कसा आहे दिसतो बघा, छोटा छोटा चंद्र आहे साक्षीला. चला, हा चंद्र आहे साक्षीला आपल्याला. आणि मॅडम चाललेले आहेत शिवमंदिरामध्ये. संध्याकाळ झालेली आहेत. आणि बघा वरती मस्त बनवलेलं आहे, वरती ओम नमः शिवाय मंदिरावरती. हर हर महादेव. आणि हे इथे हे बघा पाण्याचं पाईप आहे बघा. इथे झाडी लावलेली आहेत. एक लिंबाचं झाड पण आहे इथे मस्त. वरती भगवी पताका, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. मित्रांनो इथे आल्यानंतर आपण बघू शकतात एक नंदी आपलं छोटंसं मंदिर आहे. हे त्रिशूळ हे मस्त इथे. हर हर महादेव. संध्याकाळची वेळ झाली, आज लाईट नाही वाटते ते सध्या. हे बघा शिवलिंग आहे. त्रिशूळ डमरूळ इकडे मस्त. इकडे आरती वगैरे होते, पूजापाती होते. इथे एक छोटीशी शिवलिंगाची शिवाची मूर्ती आहे. हर हर महादेव. मस्त छोटं मंदिर आहे पण छान मंदिर आहे, भारी. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. इडापडा जाऊ दे पडचे राजे. हर 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 हर. ओम नमः शिवाय. मित्रांनो चिखलोली डॅमच्या पायथ्यालाच खालीच हे शिवमंदिर आहेत, छान मंदिर आहेत, आवश्यक भेटच्या. आणि ह्या साईडला एक मस्त उंबराचं झाड आहे, औदुंबर उंबर, हे बघू शकतात. मस्त छान. तिकडे पण आहे एक. असं हा परिसर. चला तर संध्याकाळ झालेली आहेत. आपण आपला व्हिडिओ इथे थांबतोय. बाय. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय. जय जाऊ, जय शिवराय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.